गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अदानी समूहाची रिअल इस्टेट ब्रँच असलेल्या अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कडून महाराष्ट्रातील काही हजार एकर जमीन विकत घेतली जाणार आहे। भारतीय उद्योग क्षेत्रात एक काळ गाजवणाऱ्या सहारा समूहाची अनेक मालमत्ता अदानी समूहाकडून विकत घेतल्या जाणार आहे। या संदर्भात अदानी समूहाने सकारात्मक निर्णय घेतला असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलंय। सर्वोच्च न्यायालयासमोरील दीर्घकाळापासून सहारा समूहासंदर्भात वाद सुरू आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सहारा समूहाला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश देत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अदानी समूहाने सहाराच्या मालकीच्या प्रॉपर्टी विकत घेण्याची तयारी दाखवली आहे। सहारा समूहाने गुंतवणूकदारांचे 24,030 कोटी रुपयांची परतफेड करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। या आदेशानंतर कालांतराने सहारा समूहाने काही मालमत्ता विकल्या आणि सेबीकडे परतफेड करण्यासंदर्भातही सुमारे 16,000 कोटी जमा केले। मात्र नोव्हेंबर 2023 मध्ये सुब्रत रॉय यांच्या मृत्यूनंतर जास्तीत जास्त मूल्य असलेल्या मालमत्ता विक्रीला काढून त्यामधून पैसा उभा करण्याचा एकमेव मार्ग समोर असल्याचं निश्चित झालं आणि तसाच निर्णय घेण्यात आला। बाजाराची फारशी चांगली नसलेली परिस्थिती, विश्वासार्ह खरेदीदारांचा अभाव आणि समूहाविरोधात चालू खटल्यांमुळे मालमत्ता विकण्याचे सहारा समूहाचे मागील प्रयत्न अयशस्वी झाले। ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त किंमत मिळवण्यासाठी सहाराने त्यांच्या उर्वरित बहुतेक मालमत्ता एकाच लॉटमध्ये एकाच कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला असून या व्यवहारामागील खरेदीवर कंपनी अदानी समूह आहे। सहारा आणि अदानीच्या या करारात 88हून अधिक मालमत्तांचा समावेश आहे। या 88 मालमत्तांमध्ये भारतीय उच्च मूल्याच्या जमिनी आणि इमारतींचा समावेश आहे। काही प्रमुख मालमत्तांमध्ये महाराष्ट्रातील 8,800 एकरची एम्बी व्हॅली सिटी, मुंबईतील हॉटेल सहारा स्टार, 170 एकरची सहारा सिटी आणि वेगवेगळ्या राज्यांमधील इतर अनेक मालमत्तांचा समावेश आहे। एम्बी व्हॅली सिटी आणि सहारा सिटीची मालकी अदानीकडे जाणार आहे। प्रत्येक मालमत्तेच्या वैयक्तिक मूल्यानुसार हा व्यवहार झालेला नसून अदानी समूहाने सर्व मालमत्तांसाठी एकत्रित रक्कम देणे अपेक्षित आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात सहाराने संविधानाचा कलम 142 अंतर्गत पूर्ण न्याय सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून असाधारण संरक्षणाची मागणी केली आहे। टर्मशीटच्या अटीनुसार सहाराच्या मालमत्ता अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला थेट विक्रीसाठी मंजुरी मिळवणे हा प्राथमिक उद्देश आहे। सहारा समूहाने आणखी काही रंजक विनंत्या केल्या। त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व 88 अधिगृहीत मालमत्तांना कोणताही आणि सर्व नियामक किंवा फौजदारी चौकशी, तपास आणि कार्यवाहीतून सूट देण्याची विनंती केली आहे। सध्या सुरू असलेली चौकशी असेल किंवा भविष्यातील चौकशी असेल, सर्वांमध्ये ही सूट द्यावी अशी अपेक्षा सहाराला आहे। यामध्ये राज्य पोलीस अंमलबजावणी संचालनालय, ईडी, गंभीर फसवणूक तपास कार्यालय आणि आयकर विभाग यासारख्या एजन्सीकडून होणाऱ्या कोणत्याही कारवाईपासून सहारा समूहाला संरक्षण हवं आहे। सहाराने अशी विनंती केली आहे की मालमत्तांशी संबंधित सर्व दावे किंवा दायित्वे फक्त सर्वोच्च न्यायालयाकडेच पाठवावी। इतर कोणत्याही न्यायालयाचे न्यायाधिकरणाचे किंवा सरकारी अधिकाऱ्याचे मालमत्तांवर कोणतेही अधिकार क्षेत्र नसावे। तसेच विविध अधिकाऱ्यांनी मालमत्तांवरील सर्व विद्यमान जप्तीचे आदेश, निर्बंध, मनाई आणि मनाई आदेश सर्वोच्च न्यायालयाने त्वरित रद्द करावे आणि उठवावेत अशी त्यांची इच्छा आहे। वृत्त संकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।